आता महत्त्वाची बातमी आहे रायगड वासियांसाठी, कारण रायगडला पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे रायगडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी गावामध्ये शिरल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। रायगड जिल्ह्यामधील सर्व शाळांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। येत्या काही तासांमध्ये देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। मी आहे सध्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावर। सावित्री नदी देखील अद्याप धोका पातळीपर्यंत आहे। दुपारनंतर पावसानं थोड्या प्रमाणात जोर कमी केला, त्यानंतर सावित्री नदी धोका पातळीपर्यंत येऊन ठेपलेली आहे। एकंदरीत आपण महाड शहराचा आढावा घेतला तर महाड शहरातल्या भोई गटापर्यंत हे पाणी येऊन ठेपलंय। जवळजवळ या भागांमध्ये 6 मीटरपेक्षा देखील जास्त पाण्याची पातळी आहे आणि त्यामुळे महाड शहरातील नागरिकांना देखील आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यातल्या रोहामधील कुंडलिका नदी असेल, महाडमधली सावित्री नदी असेल किंवा नागोठणे येथील आंबा नदी असेल, या नद्यांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण केली होती आणि ही तिन्ही शहरं पाण्याखाली असल्याचं आपण दिवसभरात पाहिलेलं आहे आणि त्यामुळं रायगड जिल्ह्याला आणखीन पुढील दिवस आहे तो रेड अलर्टचा असल्यामुळं या शहरातील नागरिकांना आता सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत आणि त्यामुळं निश्चितच रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये कोणतीही दुर्घटना घडू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।